बोकोडी जमीन प्रकरणामध्ये अमेरिया आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही, गावंडे यांच्या आरोपांना पुणे पोलिसांचं उत्तर, पुणे पोलिसांचा यू टर्न। मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेसचा मुंबई पालिकेमध्ये एकला चलो रेचा नारा, तर निवडणूक लागल्यावर निर्णय घेऊ, सपकाळांचं विधान। नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे आणि मविया एकत्र लढणार असल्याची केलेली घोषणा। नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीत तणाव, समीर भुजबळ यांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट। 3 नगर परिषदांमध्ये भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती, राष्ट्रवादीची भाजपच्या विरोधात विकास आघाडीची घोषणा। मुंबईत आशिष शेलार यांच्या मतदारसंघातच बोगस मतदार यादीमध्ये 90% नावं परप्रांतीयांची, संदीप देशपांडेंची माहिती। तर मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचाही आरोप। राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी, सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक, तर चाकणकरांविरोधातील टीका, ठोंबरेंना भोवल्याची चर्चा, अंधारेंकडून ठोंबरेंना पक्षात येण्याची ऑफर। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन, तर गिरगाव चौपाटीवर युवक काँग्रेस आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। एमसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा अजिंक्य नाईक, इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड।